एक संशय आणि सुनेचा संपूर्ण प्लान फसला. सासऱ्याच्या 300 कोटीच्या संपत्तीसाठी हत्येची सुपारी. संपत्तीसाठी वादविवादाला जाऊन एकमेकांचा जीव घेतला गेल्याचे अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. अशीच एक घटना नागपुरातून समोर आली आहे. सुरुवातीला सासऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. तो बनाव उघड झाल्याने खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि कुटुंबिक यांची संशय व्यक्त केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आणि सुनेचा संपूर्ण प्लान फसला. 300 कोटीच्या संपत्तीसाठी सुनेचं तिच्या सासऱ्याची हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. तर 22 मे रोजी नागपूरच्या मानेवाडी परिसरात पुरुषोत्तम पट्टेवार वय वर्ष 82 वर्षे याने एका कारला जोरदार धडक दिली. या अपघात इतका भीषण होता की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि पोलिसांनी सुरुवातीला त्याच्या अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. या घटनेनंतर पट्टेवार यांच्या भावाने पोलिसांकडे मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आणि पोलिसांना जेव्हा त्या दिशेने तपास सुरू केला त्यावेळेस धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जेव्हा हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला परिसरातील CCTVच्या पडताळणी करण्यास सुरुवात केली. तेव्हा CCTV पाहिल्यानंतर त्यांनी कार ड्रायव्हर नीरज निजमे आणि सचिन धार्मिक यांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी धक्कादायक खुलासा केला. कार चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चना पट्टेवार यांनी पैसे देऊन त्याच्या सासऱ्याचा अपघात घडवून आणण्यासाठी सांगितले होते. त्यांचा हा खुलासा ऐकून पोलिसांनाही धक्के बसला आणि पोलिसांना सुपारी किलिंग प्रकरणात 3 आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुरुषोत्तम यांच्या 300 कोटी रुपयांच्या संपत्तीवर सून अर्चना हिची नजर होती. विशेष म्हणजे अर्चना या सरकारी अधिकारी असल्याचेही समोर आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरुषोत्तम हे मुलगी योगिता आणि तिच्या मुलांच्या नावे संपत्ती करणार असल्याची कुणकुण अर्चना यांना लागली होती. त्यामुळं संपत्ती हातातून जाऊ नये यासाठी तिनं हा सगळा कट रचला. नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण हाय प्रोफाईल आणि नागपूर क्राईम ब्रांच प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात 3 आरोपींनी पोलिसांना अटक केली आहे. लवकरच या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांना दिली आहे.